नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यावर ही शिक्षा सुनावण्यात आली। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आणि सुनील केदार आणि इतर दोषींना 5 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे। तर यासाठी सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली। दरम्यान शुक्रवारी रात्री 10च्या सुमारास केदार यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे। तर सरकारी वकील अजय मिसाळ यांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आपण पाहूया। या निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने आरोपी नंबर 1 सुनील केदार, आरोपी नंबर 2 अशोक चौधरी, आरोपी नंबर 4 केतन सेठ, आरोपी नंबर 7 अमोल वर्मा, आरोपी नंबर 8 सुबोध भंडारी आणि आरोपी नंबर 10 नंदकिशोर त्रिवेदी या सर्व आरोपींना IPC सेक्शन 406, 409, 468, 471 आणि 120B या कलमाखाली दोषी धरलेला आहे। तसंच आरोपी नंबर 3 संजय अग्रवाल, आरोपी नंबर 5 महेंद्र अग्रवाल, आरोपी नंबर 6 श्रीप्रकाश पोद्दार, आरोपी नंबर 10 सुरेश कोसकर यांना सफिशियंट पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केलेला आहे। दरम्यान काँग्रेस आमदार सुनील केदार यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी आता भाजपने केली आहे। नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये झालेल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार दोषी आढळले आहेत। या संदर्भाचा आजच न्यायालयाने निकाल दिला। त्यांचं सदस्यत्व रद्द करावं ही प्रमुखता मागणी मी सन्माननीय सभापती विधानसभा यांना नक्कीच करतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।